नमस्कार. स्नितिकाज रेसिपी मराठीमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत आहे. आज आपण पाहणार आहोत मूग डाळ न भिजत घालता अतिशय साध्या सोप्या पद्धतीने झटपट तयार होणारा रसरशीत आणि दाणेदार असा मूग डाळीचा हलवा. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा. सर्वप्रथम आपल्याला सर्व साहित्य जे आहे ते एकाच वाटीने मोजून घ्यायचं आहे. मी या ठिकाणी 1 वाटी पिवळी मूग डाळ घेतलेली आहे. आता आपल्याला ही मूग डाळ स्वच्छ अशी धुवून घ्यायची आहे. त्यासाठी मी या ठिकाणी एक बाउल घेतलेला आहे. त्यामध्ये आपल्याला ही डाळ टाकून 3 ते 4 पाण्याने छान अशी धुवून घ्यायची आहे. आपल्याला ही डाळ जी आहे ती भिजत वगैरे न घालताच आपण या ठिकाणी इन्स्टंट मूग डाळीचा हलवा बनवणार आहोत. त्यासाठी आपल्याला ही डाळ स्वच्छ अशी धुवून घ्यायची आहे आणि धुवून झाल्याच्यानंतर त्या डाळीतील सर्व पाणी काढून टाकायचं आहे. थोडंही पाणी आपल्याला डाळीमध्ये ठेवायचं नाही. आता मी या ठिकाणी एक बाउल घेतलेला आहे आणि त्यावरती चाळणी ठेवून घेतलेली आहे. आता आपण जी धुवून घेतलेली डाळ आहे ती त्या चाळणीवरती आपल्याला टाकून घ्यायची आहे. म्हणजे त्यातील राहिलेलं थोडंही पाणी आपल्याला ठेवायचं नाही. सर्व पाणी चाळणीतून निघून जातं. त्यामुळे आपल्याला ही डाळ थोड्या वेळासाठी चाळणीवर ठेवून द्यायची आहे. थोडा वेळ झाल्याच्यानंतर तुम्ही पाहू शकता या ठिकाणी डाळीतील पूर्ण पाणी निघून गेलेलं आहे. आता आपल्याला ही डाळ एका कॉटनच्या कपड्यावरती टाकून छान अशी सुकवून घ्यायची आहे. ही डाळ आपल्याला फक्त 4 ते 5 मिनिट फॅनखाली सुकवून घ्यायची आहे. जास्त वेळ ठेवायची नाही. आपल्याला मोजून 4 ते 5 मिनिट आपण ही डाळ फॅनखाली सुकवून घेणार आहोत. 4 ते 5 मिनिटानंतर तुम्ही पाहू शकता या ठिकाणी आपली डाळ जी आहे ती एकदम परफेक्ट अशी सुकलेली आहे. सुकवून घेतलेली डाळ जी आहे ती आता आपल्याला भाजून घ्यायची आहे. त्यासाठी मी या ठिकाणी गॅसवरती कढई ठेवून घेतलेली आहे. त्यामध्ये आता आपण डाळ टाकून घेऊया. डाळ टाकल्याच्या नंतर आता आपल्याला गॅसची फ्लेम जी आहे ती अतिशय लो करायची आहे. लो फ्लेमवर आपल्याला ही डाळ छान अशी भाजून घ्यायची आहे. सतत मिक्स करत आपल्याला ही डाळ अतिशय लो फ्लेमवर छान असा गुलाबी रंग येईपर्यंत भाजून घ्यायची आहे. डाळ व्यवस्थित भाजली तरच आपला हलवा जो आहे तो एकदम परफेक्ट रसरशीत आणि दाणेदार असा तयार होतो. त्यामुळे डाळ जी आहे ते आपल्याला लो फ्लेमवरच सतत मिक्स करत भाजून घ्यायची आहे. आणि डाळ आपल्याला थोडी करपवून घ्यायची नाही. थोडासा हलकासा गुलाबी रंग आल्याच्यानंतर आपल्याला आणखीन साहित्य मिक्स करून घ्यायचं आहे. त्यामुळे हलकासा गुलाबी रंग येईपर्यंत आपल्याला ही डाळ भाजून घ्यायची आहे. त्यामुळे मी या ठिकाणी डाळ जी आहे ती छान अशी भाजून घेतलेली आहे. आता आपण त्यामध्ये नाश्त्याच्या चमच्याने 2 चमचे रवा टाकून घेऊया. मी या ठिकाणी बारीक रवा वापरलेला आहे. तुम्ही बारीक मोठा कोणताही वापरू शकता. त्याच चमच्याने 2 चमचे बेसन पीठ आपल्याला त्यामध्ये टाकून घ्यायचं आहे. आणि व्यवस्थित असं हे साहित्य आणखीन आपल्याला लो फ्लेमवरच छान असं भाजून घ्यायचं आहे. रवा आणि बेसन पीठ टाकल्यामुळे हलवा जो आहे तो दाटसर असा छान तयार होतो. त्यामुळे बेसन पीठ आणि रवा थोडासा आपल्याला टाकून घ्यायचा आहे आणि टाकल्याच्यानंतर तो आपल्याला छान असा भाजून घ्यायचा आहे. म्हणजे डाळीसोबत तो छान असा भाजला जातो आणि त्याचा कच्चेपणा राहत नाही. त्यामुळे हलवा जो आहे तो एकदम परफेक्ट असा तयार होतो. म्हणून आपल्याला रवा आणि बेसन डाळीसोबतच छान असं भाजून घ्यायचं आहे. तुम्ही पाहू शकता या ठिकाणी मी लो फ्लेमवरच सतत मिक्स करत हे साहित्य छान असे भाजून घेतलेलं आहे. तुम्ही पाहू शकता या ठिकाणी आता डाळीला छान असा कलर आलेला आहे. हलकासा त्याचा रंग चेंज झालेला आहे. आता आपल्याला जास्त वेळ न ठेवता हे साहित्य एका प्लेटमध्ये काढून छान असं थंड करून घ्यायचं आहे. आता आपण गॅस बंद करून घेऊया. भाजून घेतलेलं साहित्य थंड झाल्याच्यानंतर आता आपण ते वाटून घेऊया. त्यासाठी मी या ठिकाणी मिक्सर जारमध्ये थोडीशी डाळ टाकून घेतलेली आहे. आता आपल्याला पल्स मोडवर 2 ते 3 वेळेस फिरवत अगदी जाडसर अशी पावडर तयार करून घ्यायची आहे. जास्तही बारीक अशी पावडर आपल्याला या ठिकाणी तयार करून घ्यायची नाही. तुम्ही पाहू शकता या ठिकाणी मी जाडसर अशी पावडर तयार करून घेतलेली आहे. आता या ठिकाणी मी गॅसवरती कढई ठेवून घेतलेली आहे आणि त्यामध्ये 3 चमचे तूप टाकून घेतलेलं आहे. 1 वाटी तूप मी या ठिकाणी घेतलेलं आहे. तूप जे आहे ते आपल्याला गरमच वापरायचं आहे. गरम तुपामुळे हलवा जो आहे तो एकदम परफेक्ट असा तयार होतो. तूप छान गरम झाल्याच्यानंतर आता आपण त्यामध्ये ड्रायफ्रूट्स टाकून घेतलेले आहेत. तुम्ही तुमच्या आवश्यकतेनुसार टाकून घेऊ शकता. मी या ठिकाणी थोडेसे काजू आणि बदाम बारीक असे कट करून घेतलेले आहेत. हे ड्रायफ्रूट्स आपल्याला थोडेसे परतून घ्यायचे आहेत. 1-2-3 मिनिट हे ड्रायफ्रूट्स मी या ठिकाणी परतून घेतलेले आहेत. आता आपण हे ड्रायफ्रूट्स एका प्लेटमध्ये काढून घेऊया. जास्त वेळ न ठेवता आपल्याला न करपवता हे ड्रायफ्रूट्स आता काढून घ्यायचे आहेत. ड्रायफ्रूट्स काढून झाल्याच्यानंतर त्याच कढईमध्ये मी आणखीन 1.5 चमचा तूप टाकून घेतलेला आहे. आपण ज्या वाटीने मूग डाळ घेतली होती त्याच वाटीने आपल्याला 1 वाटी तूप गरम करून घ्यायचं आहे. आता तूप छान गरम झाल्याच्यानंतर आता आपण त्यामध्ये भाजून घेतलेल्या डाळीची पावडर टाकून घेतलेली आहे. आता आपल्याला ही पावडर छान अशी लो फ्लेमवर सतत मिक्स करत छान अशी भाजून घ्यायची आहे. त्याचा रंग चेंज होईपर्यंत आणि तूप सुटेपर्यंत आपल्याला ही पावडर छान अशी भाजून घ्यायची आहे. तर हे पावडर जर छान भाजली तरच आपला हलवा जो आहे तो एकदम रसरशीत आणि दाणेदार तयार होतो. त्यामुळे आपल्याला ही पावडर जी आहे ती आपल्याला व्यवस्थित अशी भाजून घ्यायची आहे. तुम्ही पाहू शकता थोड्या वेळानंतर थोडंसं तूप सुटलेलं आहे. आणखीन थोडं तूप सुटेपर्यंत आपल्याला हे छान असं भाजून घ्यायचं आहे. गॅसची फ्लेम जी आहे ती आपल्याला कुठेही मोठी न करता लो फ्लेमवरच हे आपल्याला पावडर छान अशी भाजून घ्यायची आहे. जर गॅसची फ्लेम मोठी केली तर मूग डाळ जी आहे ती पटकन भाजली जाते आणि आपलं पावडर जे आहे ते पटकन करपतं. त्यामुळे आपल्याला लो फ्लेमवरच भाजून घ्यायचं आहे. आता आपल्याला त्यामध्ये दूध टाकून घ्यायचं आहे. मी या ठिकाणी अर्धा लिटर दूध छान असं गरम करून घेतलेलं आहे. आपल्याला दूध जे आहे ते गरमच वापरायचं आहे. आता आपल्याला थोडं थोडं करून त्यामध्ये दूध टाकून आपला हलवा जो आहे तो छान असा मिक्स करून घ्यायचा आहे.
थोडं थोडं दूध टाकल्यामुळे त्यामध्ये गुठळ्या होत नाहीत. जरी गुठळ्या झाल्या तर आपल्याला त्या सर्व गुठळ्या छान अशा फोडून घ्यायच्या आहेत. एकही गुठळी आपल्याला आतमध्ये ठेवायची नाही. तुम्ही पाहू शकता या ठिकाणी मी थोडं थोडं करून अर्धा लिटर दूध टाकून घेतलेलं आहे. आपल्याला एकदमच दूध न टाकता टप्प्याटप्प्याने थोडं थोडं दूध त्यामध्ये टाकून घ्यायचं आहे आणि दूध टाकल्याच्या नंतर व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे. तुम्ही पाहू शकता या ठिकाणी दूध टाकल्याच्या नंतर आपला हलवा जो आहे तो छान असा फुललेला आहे. आता आपल्याला सतत एका दिशेने मिक्स करत आपल्याला यातील सर्व गुठळ्या फोडून घ्यायच्या आहेत. साधारणतः 3 ते 4 मिनिट छान असं मिक्स केल्याच्या नंतर त्यातील सर्व गुठळ्या मी या ठिकाणी फोडून घेतलेल्या आहेत. आपल्याला या ठिकाणी गॅसची फ्लेम जी आहे ती लोच ठेवायची आहे. आता आपल्या हलव्याला छान असा कलर येण्यासाठी मी या ठिकाणी 1 चम्मच फूड कलर वापरलेला आहे. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही दुधामध्ये मिक्स करून केसरी वापरू शकता. मी या ठिकाणी ऑरेंज कलर वापरलेला आहे. कलर टाकल्याच्या नंतर आता आपल्याला ते व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे. म्हणजे कलर जो आहे तो पूर्ण हलव्यामध्ये मिक्स होतो आणि छान असा रंग येतो. आता पूर्णपणे मिक्स झाल्याच्या नंतर आता आपल्याला त्यामध्ये साखर टाकून घ्यायची आहे. ह्या स्टेजलाच आपल्याला साखर मिक्स करून घ्यायची आहे. मी या ठिकाणी ज्या वाटीने मूग डाळ घेतली होती त्याच वाटीने 1 वाटी साखर टाकून घेतलेली आहे. आपल्याला सर्व साहित्य एकाच वाटीने घ्यायचं आहे. 1 वाटी साखर, 1 वाटी मूग डाळ आणि 1 वाटी तूप बरोबर प्रमाणात मी या ठिकाणी घेतलेलं आहे. आता आपण साखर टाकल्याच्या नंतर आपलं मिश्रण जे आहे थोडं सैलसर होतं, त्यामुळे आपल्याला सतत मिक्स करत राहायचं आहे. साखर पूर्णपणे विरघळेपर्यंत आपल्याला छान असं मिक्स करून घ्यायचं आहे. गॅसची फ्लेम जी आहे ती आपल्याला लोच ठेवायची आहे. लो फ्लेमवरच आपल्याला हलवा छान असा मिक्स करून घ्यायचा आहे. ह्या स्टेजला आता आपल्याला त्यामध्ये तूप टाकून घ्यायचं आहे. मी या ठिकाणी नाश्त्याच्या चमच्याने 2 चमचे तूप टाकून घेतलेलं आहे. तूप जे आहे तो आपल्याला थोडं थोडं करून टाकून घ्यायचं आहे. पण तूप टाकतेवेळेस आपल्याला तूप या ठिकाणी गरमच वापरायचं आहे. आपल्याला थंड तूप टाकून न घेता गरमच तूप टाकून घ्यायचं आहे. म्हणजे हलवा जो आहे तो एकदम दाणेदार असा तयार होतो. मी या ठिकाणी 2 चमचे तूप टाकल्याच्या नंतर परत आणखी मिक्स करून घेतलेलं आहे. आता आपल्याला त्यामध्ये वेलची पावडर टाकून घ्यायची आहे. मी या ठिकाणी 1 चमचा वेलची पावडर टाकून घेतलेली आहे. वेलची पावडर टाकल्यामुळे हलव्याची चव अप्रतिम अशी लागते, त्यामुळे वेलची पावडर अवश्य टाका. मी या ठिकाणी 1 चमचा वेलची पावडर टाकून घेतलेली आहे. वेलची पावडर टाकल्याच्या नंतर आता आपल्याला व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे. आपल्याला हलवा बनवताना सतत मिक्स करत राहायचं आहे, म्हणजे आपला हलवा जो आहे तो एकदम परफेक्ट असा छान तयार होतो. आता आपला हलवा या ठिकाणी तयार झालेला आहे. मी या ठिकाणी आणखीन 2 चमचे तूप टाकून घेतलेलं आहे. आता आपल्याला तूप टाकल्याच्या नंतर परत आणखीन एक वेळेस मिक्स करून घ्यायचं आहे. पूर्णपणे मी या ठिकाणी 1 वाटी तूप वापरलेलं आहे. 1 वाटी मूग डाळीसाठी 1 वाटी तूप आपल्याला या ठिकाणी हलवा बनवताना लागलेला आहे. परत आणखी व्यवस्थित असं छान मिक्स करून झाल्याच्या नंतर आता आपल्याला लो फ्लेमवरच याला तूप सुटेपर्यंत छान असं झाकण ठेवून द्यायचं आहे. लो फ्लेमवर 1 ते 5 मिनिटानंतर त्याला छान असं तूप सुटलेलं आहे. तुम्ही पाहू शकता. तूप सुटल्याच्या नंतर समजून जायचं की आपला हलवा जो आहे तो एकदम परफेक्ट असा तयार झालेला आहे. फ्राय करून घेतलेले ड्रायफ्रूट्स टाकून घेऊया. ड्रायफ्रूट्स जे आहेत ते आपल्याला शेवटलाच टाकून घ्यायचे आहेत. ड्रायफ्रूट्स टाकल्याच्या नंतर व्यवस्थित असं मिक्स करून घेऊया. मिक्स झाल्याच्या नंतर आणखीन 1-2 मिनिट आपल्याला लो फ्लेमवरच हे छान असा हलवा परतून घ्यायचा आहे. 2-3 मिनिट झाल्याच्या नंतर तुम्हाला मी जवळून दाखवते. एकदम परफेक्ट आणि दाणेदार रसरशीत आपला हलवा या ठिकाणी तयार झालेला आहे. आपला या ठिकाणी कमीत कमी साहित्यामध्ये अतिशय रसरशीत दाणेदार आणि अगदी हलवाई लोक बनवतात तसा हा मूग डाळीचा हलवा घरच्या घरी तयार झालेला आहे. ही रेसिपी तुम्ही एक वेळेस नक्की ट्राय करून पहा. तुम्हालाही खूप आवडेल. अतिशय झटपट तयार होणारी ही रेसिपी आहे आणि कमीत कमी साहित्यात तयार होणारी रेसिपी आहे. तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा. जर अशा पद्धतीने मूग डाळ न भिजवता तुम्ही झटपट मूग डाळीचा हलवा बनवलात तर न खाणारे सुद्धा आवडीने खातील. त्यामुळे तुम्ही ही रेसिपी एक वेळेस नक्की ट्राय करून पहा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. चला तर मग भेटूया अशाच एका छानशा रेसिपीमध्ये.